नमस्कार सखीनो, कलाश्री किचनमध्ये स्वागत आहे। पाहताय ना किती छान मूड आलेले आहेत। चला बनवूया मस्त सांबर। तर यासाठी घेतलंय कांदा, टोमॅटो, मिरची आणि वाटण्यासाठी घेतलाय कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं, आणखी आपली हिरवीगार कोथिंबीर आणि 2 पानं आहेत पुदिन्याची। तर मसाला वाटून घेतलाय। तर इथं तेल आपलं टाकत आहे मी भांड्यात आणि तेल गरम झालं की आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत कांदा, मिरचीचे 2 तुकडे आणि छान आपण परतवून घेणार आहोत तेलावर। त्यानंतर कढीपत्त्याची 4 पानं आणि टाकणार आहोत आपला टोमॅटो। आता टोमॅटो छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे चांगला मऊ होईपर्यंत। आता आपला कांदा टोमॅटो तळलेला आहे। आपण घालणार आहोत आपली मटकी आणि ते तेलात थोडा वेळ परतवून घेणार आहोत। तेलामध्ये तेल लागल्यानंतर आपण ते झाकून घेणार आहोत। तर 1-2 मिनिटं त्याला वाफवून घेणार आहे। वाफ आली की मटकी आपली लगेच शिजली जाईल। तर 5 मिनिटानंतर पाहूयात मस्त अशी आपली मटकी वाफलेली आहे आणि मस्त असा मटकीचा सुगंध येत आहे। तर आता आपण ह्याच्यात घालणार आहोत आपली हळद, चवीनुसार आपलं लाल तिखट आणि यानंतर मीठ। तर इथं मी मोठं मीठ वापरले, तुम्ही बारीक वापरत असाल तर बारीक घालू शकता। चवीनुसार टाका। आता आपण हे सर्व परतवून घेणार आहोत तेलात। तर तिखट थोडंसं तेलात परतवून घेतलं ना की आपल्या सांबारला मस्त असा तवून घेईल। त्यामुळे 1-2 मिनिटं ते आपण तेलात परतवून घेऊया। आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आपल्याला वाटलेला मसाला आणि मस्त फिरवून घेणार आहोत ते। आणि यानंतर आपण घालणार आहोत आपला दररोज वापरायचा सांबर मसाला। तर हा मी घरीच करून ठेवते, मस्त असा सुगंध येतो घरी बनवलेल्या मसाल्याचा। तर आता वरून आपण घालणार आहोत त्याच्यात गरम पाणी। तर केव्हाही स्वयंपाकात गरम पाणी वापरा, त्यामुळे स्वयंपाकाला खूप छान टेस्ट येते। तर आता मी हे 7 ते 8 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। पाहू शकता आपण 8 मिनिटानंतर ते छान असे उकळत आहे, मस्त वास सुटलेला आहे। आणि पाहूयात मटकी शिजली आहे का। तर मस्त मटकी आपली शिजलेली आहे आणि सखीनो तयार झालेली आहे आपली मटकीची आमटी किंवा आपला मटकीचा सांबार। तर वरून आपण टाकतो छान अशी आपली कोथिंबीर आणि सर्व करण्यासाठी तयार झालेली आमटी बंद करून घेऊयात। तर तुम्ही ही करून पहा, खाऊन पहा आणि लिहून पाठवा। धन्यवाद।